स्वायत्त महाराष्ट्राच्या अभियानाच्या अंतर्गत मराठी अभिजात भाषेचा दर्जा देऊन सुद्धा जर का या महाराष्ट्रामध्ये आपली जर का गळचिपी होत असेल आणि हा जर का अन्याय वारंवार आपल्यावरती होत असेल आणि जर का परप्रांतीयांचा जर का हा मुजोरपणा वाढला असेल तर आम्ही सध्या टायगर ग्रुप भांडुपाध्यक्ष सन्माननीय अमितभाई भोसले तसेच मसूरकर सर स्वायत्त अभियानचे चळवळीचे धडाडीचे आमचे कार्यकर्ते भांडूपचे आमचे स्वायत्तचे सन्माननीय साळुंखे साहेब वकील साहेब तर या अशा संपूर्ण सगळ्यांच्या ह्या मराठी आणि मराठा विषयांच्या अनुयायाने आम्ही संपूर्ण सगळ्या महाराष्ट्रावर हे रान पेटवल्याशिवाय राहणार नाही आणि ह्यांची मुजुरगिरी आम्ही कधी खपवून घेणार नाही। मग आम्ही आमच्या छत्रपतीच्या शिवाजी महाराजांचा इतिहास आम्ही डोळ्यासमोर ठेवून आम्ही अन्यायाला वाचा फोडून आम्ही धारातीर्थ पडल्याशिवाय पण राहणार नाही। पण मराठी भाषा आणि मराठा आमचा हा कणा ताट मानेनीच ताट ह्याने राहील असा आमच्यावरती अन्याय झालेला आम्ही खपवून घेणार नाही। जशाच तसं उत्तर देण्याची धमक आणि ताकद सुद्धा स्वायत्त महाराष्ट्राच्या माध्यमातून आम्ही आज इथं जतन करतो आहोत। भांडूप पोलीस स्टेशनला त्यांच्यावरती कारवाई झालीच पाहिजे आणि कोणत्याही परिस्थितीत आमच्या त्या गवळी या मुलासाठी तिथं त्यांना न्याय भेटणं हे काळाची गरज म्हणून आज आम्ही इथं हे करण्यासाठी आम्ही निवेदन देण्यासाठी उपस्थित राहिलो। जय हिंद, जय महाराष्ट्र।